तू बाई आहेस म्हणून तुझं विश्व फक्त घराच्या भिंतींपुरतं मर्यादित नसावं. चूल मूल ही जबाबदारी आहे, बेडी नाही. स्वतःची स्वप्न, आवडी, स्वातंत्र्य हे सगळं तुझं आहे. उभं राहा, स्वतः कमाव, जग पहा, हवं ते घे, हवं तिथे खर्च कर. कारण हे आयुष्य तुझं आहे आणि ते स्वतःच्या अटींवर जगणं हाच तुझा खरा हक्क आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. आजच्या व्हिडिओची सुरुवात अगदी मोटिवेशनलपणे केलेली आहे, कारण कालच्या व्हिडिओला खूप छान कमेंट आणि प्रतिसाद बऱ्यापैकी आलेला आहे. त्यामुळे आजचाही व्हिडिओ जो आहे तो अगदी मोटिवेशनल आणि पॉझिटिव्ह वाईबसाठी आहे, की आपण स्वतःला मोटिवेट कसं करायचं, पॉझिटिव्ह कसं ठेवायचं आणि स्वतःला कणखर, सेल्फ इंडिपेंडंट, फायनान्शियली स्ट्रॉंग कसं बनवायचं याच्याशी रिलेटेड असणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे बहिणाबाई महोत्सवमध्ये, म्हणजे खानदेश कन्या बहिणाबाई बचत गटाचा महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे भरत असतो. मागचे 11 वर्ष झाले हा महोत्सव जळगावमध्ये भरतो आणि सगळ्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांचे स्टॉल असतात आणि खूप छान छान स्टॉल इथे असतात आणि यातनं आपल्याला एक प्रेरणा मिळते की त्या करू शकतात तर मग आपण का नाही. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. ही आहे बहिणाबाईंची कविता. कवयित्री बहिणाबाई या खानदेश कन्या आहेत आणि त्यांच्यामुळेच खानदेशला खरी ओळख मिळालेली आहे, कारण त्यांनी अहिराणीमध्ये आणि खानदेशी भाषेमध्ये कविता सादर केलेल्या होत्या संपूर्ण जगासमोर. तर त्यांच्याच नावाने हा जो काही महोत्सव असतो तो दरवर्षी भरतो, बहिणाबाई खानदेशी कन्या बहिणाबाई महोत्सव. तर मध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे स्टॉल इथे तुम्हाला बघायला मिळतील वेगळे आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला लेडीजच दिसणार आहे, कारण या बचत गटाच्या महिलांचे हे स्टॉल असतात. हा जो महोत्सव असतो ना, याची एक खासियत तुम्हाला सांगते की इथे प्रत्येक प्रकारचा स्टॉल तुम्हाला मिळेल. अगदी फर्निचर, 4 व्हीलर, 2 व्हीलर, आपलं जे पाण्याचं ॲक्वा असतं ते, खाण्याच्या या सगळ्या वस्तू, मुखवास म्हणजे नाना प्रकारचं जेवण वगैरे, कपडे, ज्वेलरी, फक्त किराणा सामान सोडला ना तर बाकी सगळं काही या महोत्सवामध्ये मिळून जातं. तर सुरुवात खाण्याच्या स्टॉलपासूनच झाली. तर हे चावमाव मुखवास वगैरे थोडंसं घेतलं, थोडे चिप्स घेतले, कारण ते फ्राय नाही केलेले होते त्याच्यामुळे, आणि ते म्हटलं की चला घेऊन बघूया. आणि प्रत्येक ठिकाणी असं व्हिजिटिंग कार्ड दिलं जातं. आत्ता ह्या काकूंकडनं मी जे काही घेतलं त्यांचं वय बघा आणि तरीसुद्धा त्या एकटा स्टॉलवर आहे. याला म्हणतात की जिद्द आणि चिकाटी असली तर आपण अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला कणखरपणे उभं करतो आणि पुढे जात असतो. त्याच्यानंतर पुढे इकडे खाण्याचे स्टॉल आहेत आणि खूप साऱ्या प्रकारचे वेगळे स्टॉल इथे आहेत. पंजाबी डिशेस होत्या, त्याच्यानंतर दाल पकवान, खानदेशी खूप साऱ्या डिशेस होत्या. सगळ्यात पहिली पुरणपोळी खापरीवरची, त्याच्यानंतर कढी खिचडी, वरणबट्टी, आप्पे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. भरपूर स्टॉल होते. मी प्रत्येक स्टॉलचा आता नाही घेतलं, जे काही मी खाल्लं ना त्याच्याच शी रिलेटेड तुम्हाला आता दाखवते. हे गरमागरम आप्पे, म्हणजे मला अनहेल्दी काही खायचं नव्हतं तरी पुढे मी एक अनहेल्दी डिश घेतली ट्राय म्हणून, बट एवढी मला म्हणजे नाहीच्याच बरोबर वेस्ट ऑफ मनी झाली ती, काही फायदा नाही घेऊन. त्याच्यापेक्षा हे आप्पे तरी छान होते. एक दाल पकवान घेतलं होतं पण त्याचं शूट नाही झालं. तर वेस्ट ऑफ मनी म्हणाल तर ही पोंगे, आलू पोंगे, मला वाटलं भेळसारखं काही असेल, पण जस्ट भाजी देतात आणि पोळी वाढल्यासारखं ते पोंगे देतात. कसं खायचं आय डोंट नो. मला तिघांनाही खाता नाही आलं ते, कदाचित आमची खाण्याची पद्धत चुकली असेल. मला असं वाटलं की ते बटाट्याच्या भाजीवर ते पोंगे असे कुसकुस करून वगैरे देतील, तसं नव्हतं. बट स्टील इथे पण मला वाटतं सासू सुना असतील दोघं, आणि
त्यांची फॅमिली होती त्यांच्याबरोबर. ह्या ताईंनीसुद्धा छान स्टॉल लावलेला होता. त्यांच्याकडे आय थिंक भेळ होती, पाणीपुरी होती आणि आलू चाट होता. त्याचबरोबर ना ह्या ताईंची एक गोष्ट आवडली मला, हसतमुखपणे त्या प्रत्येक ग्राहकांचं स्वागत करत होते. भलेही सध्या आता आम्ही 4-5 वाजेच्या दरम्यान गेलो ना, त्याच्यामुळे गर्दी नव्हती, पण त्या अगदी हसतमुखाने स्टॉलवर उभ्या होत्या आणि तेच मला खूप जास्त आवडलं. म्हणून मी त्यांच्या स्टॉलकडे गेली. प्लस मला हे नवीन काय आहे आलू पोंगा ते सुद्धा ट्राय करायचं होतं. तर बटाट्याची भाजी टाकली, त्याच्यावर ग्रीन चटणी, नंतर आपली जी खजूर आणि गुळाची चटणी असते ती टाकली गेली, थोडं फरसाण टाकलं गेलं आणि ते पोंगे वगैरे असतात ना त्याच्याबरोबर त्यांनी दिलं गेलं. तर बघा ताईंचा चेहरा किती हसतमुख आहे ना, ते हे खूप जास्त मला आवडलं. आता यांच्या स्टॉलचं नाव नव्हतं, पण स्टॉल नंबर 79 आहे. जर जळगावमध्ये असाल तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. म्हणजे तुम्हाला जर हे ट्राय करायचं असेल तर, पण ॲज सच नाही एवढं खास लागत ते. म्हणजे एकतर ते पोंगे थोडे वाकस असतात आणि त्यात बटाट्याची भाजी पण अनहेल्दी होऊन जाते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर असे काहीसे वेगळे प्रकारचे खेळण्यांचा पण एक स्टॉल होता. बरं, हा जो स्टॉल नाही आहे, दादामध्येच असा उभा होता. इथे फक्त लेडीजची गर्दी घेण्यासाठी होती आणि दादा सांगत होते 100 रुपयाला एक, असं एक कुठलंही खेळणं घ्या 100ला एक, असं चाललं होतं. त्याच्यानंतर पुढे आलो, कुल्फीची गाडी. जळगावच्या खूप साऱ्या कुल्फी प्रसिद्ध आहे. एक भैयाजी कुल्फी म्हणून आहे, ती सगळ्यात फेमस, ती आमची आवडती. पण ही गणेश मावा कुल्फी होती. म्हटलं चला घेऊया, कारण मला खूप कुल्फी आवडते म्हणून घेतली. तर मावा कुल्फी घेतली. निधीला हवी होती गुलकंद कुल्फी, म्हणून एवढ्या रागाने बघायचं चाललेलं होतं. पुढचा जो स्टॉल होता तो माझा फेवरेट, म्हणजे ज्वेलरी. खास करून मी ज्वेलरीसाठी या महोत्सवात आली, कारण मी मिशोवरनं काही ज्वेलऱ्या मागवल्या होत्या. त्यातल्या एकही आल्याने. मिशोचा खूप जास्त प्रॉब्लेम चाललेला आहे. कुठलीच वस्तू म्हणजे मिळतच नाही आहे, शिपच होत नाही आहे. प्लेस होते ऑर्डर पण शिफ्ट होत नाही. म्हणून म्हटलं चला इथून, कारण मला उद्या घालण्यासाठी काहीतरी हवं होतं 26 जानेवारीचं. त्याच्यामुळे ह्या ताईंकडे ना मला खूप छान असं मिळून गेलं. ताईंच्या स्टॉलचं नाव आहे शिवाय हँडमेड क्रिएशन. ताईंनी ज्वेलरी खूप सुंदर वेअर केलेली होती आणि खूप छान हँडमेड यांच्याकडे ज्वेलरी होत्या. त्याच्यानंतर हा गजरा मला प्रचंड आवडला, पण ना किमती पण तशाच होत्या हँडमेड असल्यामुळे. काहीतरी 150 रुपयाला हा गजरा होता. आणि हा बेल्ट म्हटलं निधीसाठी बघावा, पण 100 रुपयाला होता हा बेल्ट. मग म्हटलं की नको, म्हणजे खूपच कॉस्टली आहे. आता कधी कधी असं होतं आपलं की खिशाला परवडणारं आणि मनाला पटणारं यांची सांगड घालता आली पाहिजे. हे मंगळसूत्र मी माझ्यासाठी घेतलं, कारण मी मिशोवरनं काहीतरी 120ला मागवलं होतं आणि मला 150ला इथे मिळालं. म्हटलं ठीक आहे, 30 रुपयाचा फरक पडतो आहे, आता काय करणार आहे. त्याच्यानंतर पुढे आली आणि इथे लिहिलेलं होतं की आता प्रत्येक गृहिणी होणार सुगरण, कारण मसाल्यांचं आणि प्रीमिक्सचं ते शॉप होतं. त्याच्यामुळे पुढे आली आणि कपड्यांचं शिक्षण सुरू झालं. साड्या, ज्वेलरी हे सगळं होतं. 26 ते 2 आहे खानदेश मिल्क, इथेच असणार आहे त्यावेळेला. सगळ्यात जास्त मला हा स्टॉल आवडला, कारण या स्टॉलवर ज्या ताईंनी ज्वेलरी ज्या प्रकारची ठेवली होती ना, अवेसम होती, एक नंबर होती. पण किमती पण एक नंबर होत्या. 250चे कानातले नको वाटले मला घ्यायला, एवढे महाग कानातले. म्हटलं की नको, खूपच जास्त महाग होते. आपल्या मिडल क्लास व्यक्ती म्हणजे बायकांना असं असतं की नको इतके खर्च करायला सध्या तरी, जरी खिस्सा भरलेला असू दे अथवा नसू दे. पुढे आली आणि अशा साड्या होत्या, काहीतरी कलकत्ता साड्या 500मध्ये 2 होत्या. मी जस्ट कापड चेक केला, 500 रुपये म्हणजे 502 आहेत ना, मग 502 सारख्याच त्यांचा कापड होता. क्वालिटी एकदम म्हणजे एका वॉशनंतर फेकण्यात येईल अशी. त्यानंतर पुढे आलो तर फर्निचरचं दुकान होतं आणि छान छान देवघर इथे बघायला मिळतील तुम्हाला. खूप सुंदर सुंदर फर्निचर आहे आणि चेअर वगैरे सगळं एकाच ठिकाणी, जसं मी आधी सांगितलं की एकाच ठिकाणी सगळं तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर पुढे आलो की इथे प्रोग्राम स्टार्ट होतो स्टेजवर. संध्याकाळी काहीतरी डान्स होतात, त्याच्यानंतर लाईव्ह परफॉर्मन्स असतात, रॅम्प वॉक असतं, भरपूर शाळा वगैरे त्यांचे प्रोग्राम सादर होतात. तर हळूहळू ना हे सगळं भरत जातं. मला गर्दी व्हायच्या पहिले यायचं होतं, कारण गर्दीमध्ये ना व्यवस्थित पाहणं पण होत नाही आणि तुमच्यासोबत शेअर करणं पण झालं नसतं आमच्या जळगावचा महोत्सव. त्याच्यानंतर मला असं दिवाण बनवून घ्यायचं आहे आता, कारण आता काहीच नाही आहे बसण्यासाठी, पाहुणे वगैरे आले तर. म्हणून म्हटलं की चला हा दिवाण वगैरे बघूया. छान वाटला, पण अजून सध्या नाही घ्यायचा, बघू पुढच्या 2-4 महिन्यांनी. त्याच्यानंतर निधीला खेळणे घ्यायचे होते. खेळणे म्हणाल तर साप घ्यायचा होता, पण काही मला ते ऐकत नव्हती म्हणून तिला घेऊन दिला. त्याच्यानंतर पुढे आलो आणि हे दादा ना स्केच काढून देत होते. मला वाटतं 200 रुपयामध्ये स्केच होतं 20 मिनटात.
आणि ही स्टुडंट आमच्या शाळेतली आहे आणि म्हणून मी गेली तिथे क्युरिओसिटी म्हणून की ही बसलेली आहे आणि हिचं कसं ती मला पाहून इकडेच पाहत होती माझ्याकडे. मी दिसली तेव्हा छान स्केच काढत होते. आणि इथे सुद्धा एक गोष्ट मला आठवली, म्हणजे तिथे ना एक थॉट चाललेला होता, म्हणजे असं मोटिवेशनल थॉट ते बोलत होते माईकमध्ये की नसीब की लकीरें हाथों की रेखाएं में मत ढूंढना, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. तो थॉट इतका मनाला भावला. ॲक्च्युली माझं अर्ध लक्ष तिकडे होतं आणि अर्ध लक्ष मी वस्तू बघण्यात होती निधीसाठी. पण तो ऐकला आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की किती छान त्यांनी सांगितलं आहे. आपण नशिबाच्या नावाखाली रडतो, पण खरंच ज्यांचे हात नसतात, पाय नसतात ते उडवायचं याच्याने असं हवा भरायची आणि उडवायचं का बदलवतात. मग आपल्याजवळ तर सगळं आहे. अच्छा ठीक आहे, चालतं. आपण रडत बसतो, कुढत बसतो आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, तास, दिवस, वर्ष वाया घालवून टाकतो आपल्या आयुष्यातले. म्हणून कधीही रडत बसण्यापेक्षा ना मार्ग शोधायचे. जर मी कुठेतरी असं पण ऐकलं आहे की जिथे प्रॉब्लेम असेल ना तिथे सोल्युशन नक्कीच असतं. म्हणजे प्रश्न आहे तर उत्तर असेलच ना. प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्याचं उत्तर असतं. म्हणून कधीच आपण ना असं उदास न बसता प्रयत्न करायचे. आजच्या या महिला बचत गटाला भेट दिल्यानंतर मला असं जाणीव झालं की नाही, ह्या बिचारा कितीतरी महिला आहेत की ज्या उभ्या आहेत स्वतःच्या याच्या बेसिसवर. पापड म्हणजे लोणचे, पापड, ज्यूस, अगरबत्ती असे खूप सारे स्टॉल होते. प्रत्येक गोष्टीचं मी इथे नाही शेअर करू शकली, पण खूप सारे स्टॉल होते. तुम्ही जळगावमध्ये असाल ना, व्हिजिट करून बघा की कितीतरी महिला आहेत या ठिकाणी. मला जेंट्सपेक्षा जास्त तिथे पुरुषांपेक्षा महिलांचे स्टॉल जास्त दिसले. तेव्हा वाटलं की खरंच आता महिला सक्षम बनत आहेत, स्वतःच्या पायांवर उभ्या राहत आहेत आणि इथूनच खरी चांगली सुरुवात होत आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला. आणि तुम्ही पण प्रयत्न करा. मी म्हणत नाही तुम्ही स्टॉल लावा, पण तुमच्याकडे जी काही कला असेल ना त्यातनं तुम्ही स्वतःला पुढे न्या. आपल्याला काही ना काही येतं. तुम्ही चांगले एज्युकेटेड असाल, तुम्ही क्लासेस घ्या, तुम्ही हॉबीचे क्लासेस घ्या, तुम्ही कुकिंगचे क्लासेस घ्या, ट्युशन्स घ्या मुलांच्या. त्याच्यानंतर हल्ली तर ऑनलाईन बिझनेस, लाडू वगैरे सेलिंगचे बिझनेस चाललेले आहेत. मी सुद्धा लाडू वगैरे सेल केले होते प्रोटीनचे वगैरे. तर ते सुद्धा तुम्ही करा, पण रिकामे बसू नका. स्वतः काहीतरी कमवत राहा. याच्यामुळे आपल्या डोक्याला आणि मनाला काम लागतं आणि नको ते विचार, नको ते डिप्रेशन, नको ते मानसिक संतुलन बिघडणारे विचार डोक्यात येत नाही. म्हणून सांगते की स्वतःला आनंदी ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा आणि मोटिवेट स्वतःला करा. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगू इच्छिते, कारण माझ्या पण याच्यामध्ये संपर्कात असे भरपूर जण आहेत की जे फक्त रडण्यात वेळ वाया घालवत आहेत की नक्की काही करण्यात. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा रडू नका, कुढू नका, स्वतःला उभं करा. हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला उभं करणं खूप गरजेचं आहे. हा मला उभं करेल, तो मला उभं करेल. मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलं की कोणी कोणाचं नसतं. आपण स्वतःसाठी सक्षम व्हायचं. आपण स्वतःसाठी सक्षम झालो ना, आपण दुसऱ्यासाठी पण सक्षम होऊ शकतो. त्यामुळे आधी स्वतःसाठी करा, मग आपण दुसऱ्यासाठी खंबीरपणे काहीतरी करू शकतो, असं मला वाटतं. असो, आता हे मोटिवेशनलचं झालं. त्याच्यानंतर आईकडे आली आणि आईच्या हाताची छान ही झिंग्याची चटणी आता मी खाते आहे. माझ्या आईने पण मला हेच शिकवलं, म्हणजे आम्हाला बहिणींना हेच शिकवलं, तिघं भाऊबंडांना, की स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला एवढं शिकवलेलं आहे ना, तर तुम्ही रडत बसण्यापेक्षा लढत राहा. एक दिवस तुम्हाला तुमच्या संघर्षात ना खूप काही चांगलं मिळणार आहे. त्याच्यानंतर घरी आलो आणि काय काय वस्तू घेतल्या त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत बचत गटातनं. तर खेळणे आहे 2 झाले. हे बबल्सचं उडवायचं ते एक घेतलं, तो साप एक घेतला. त्याच्यानंतर हे चिप्स घेतले, 3 घेतले होते. 20ला 3 होते, पण त्यातलं एक आईकडे खाल्लं. त्याच्यानंतर ही आंबा काडी आणि गटागटाच्या गोळ्या घेतल्या होत्या, त्या पण तिथे टेस्टला त्या दिल्या. हे एक मंगळसूत्र मी घेतलेलं, मला आवडलं. ॲक्च्युली ब्लॅक नव्हतं म्हणून म्हटलं की ठीक आहे पिंक घेऊन टाकूया. आणि ह्या 2 साड्या घेतलेल्या आहेत, गिफ्ट करायच्या आहेत. ॲक्च्युली यांचं आता ह्या खूप सिम्पल आहेत, पण ॲक्च्युली यांचा जो कपडा आहे ना तो खूप छान आहे, सॉफ्ट आहे आणि अंगावर घातल्यानंतर ना लाईट वेट आहेत, छान दिसतील. म्हणजे बारीक वगैरे छान चोपून वगैरे नेसल्या ना तर ह्या साड्या सुंदर दिसतील. तर ह्या सगळ्या वस्तू तिथून घेतल्या गेल्या.
बस बाकी मी एक्स्ट्रा काहीच शॉपिंग नाही केली, कारण खिशाचा पण कधी कधी विचार करावा लागतो आणि नको त्या वस्तू घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या एवढंच गरजेचं होतं म्हणून हेच घेतलं. नाहीतर मंगळसूत्र मी कॅन्सल करणार होती, पण मग म्हटलं की नको, मिशोवरनं येतच नाही आहे आता, तर मग दुसरीकडनं मागवण्यात अर्थ नाही. कारण फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला माझ्या मते थोडं 150 रुपयापर्यंतच ते आहे. फक्त मिशोलाच एकमेव स्वस्त होतं. आणि औरंगाबादला एक मैत्रीण असते, ती पण बनवते, पण तिच्याकडे स्टॉक संपला होता म्हणून म्हटलं काही येणार नाही, म्हणून तिथून हे घेतलेलं आहे. तर एवढ्या वस्तू घेतल्या आणि आज फायनली घरी तुळशीला आणलं. आईने लावून ठेवलेलं होतं ग्लासमध्ये. आता उद्या तिला प्रॉपर वृंदावनात शिफ्ट करेल आणि मग उद्यापासून पुन्हा तुळशीबाई दारात दिसणार आहे. तर बस आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या मोटिवेशनल आणि पॉझिटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा, स्वतःला स्वतः मोटिवेट करत राहा. बाय, टेक केअर.